आहे. चला तर मंडळी, पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि त्यासाठी जे लागणारे जे वडे तर ते मी कोणत्या पद्धतीने बनवलेले आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. अशा पद्धतीचे जर वडे बनवले तर सगळे इतके आवडीने खातील, असे इतके अप्रतिम चवीचे आणि चविष्ट कुरकुरीत असे आपले इथे वडे तयार झालेले. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघा. हे बघा, पूर्णपणे असे मध्ये कच्चे राहतात इतके छान क्रिस्पी वडे आपले तयार झालेले आहेत. तर त्यासाठीची जी डाळ असते ती मी इथे भिजत ठेवलेली होती 2 तास आणि त्यानंतरून पूर्ण सालीपासूनच आपल्याला हे वडे बनवायचे. तर फक्त धुवून घेतलेले, याचे सालही काढलेले नाही आहेत. तर अशा पद्धतीने सालीचे जर वड्यांचे सालीच्या डाळीचे जर वडे बनवले तर इतके छान लागतात, क्रिस्पी आणि मस्त होतात, नवीन असे चव याची लागते. तर ते मिक्सरच्या भांड्यातनं मी आता ते दळून घेतले आणि थोडेसे जाडसरच दळायचे. जसे आपण ते जी डाळ आपली दुकानची असते तर ती पूर्णपणे बारीक करून घेतो आणि मग तिचे वडे बनवतो, त्या पद्धतीचे न करता ही थोडीशी जाडसरच दळायची. आणि ह्या डाळीचे त्या मेदू वड्यांपेक्षा सुद्धा अगदी सुंदर ह्याचे वडे लागतात. तर त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लसणाचे पाकळ्या बारीक करून घेतले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ते बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आणि थोडीशी धण्याची टाकले ते 1 चमचा, त्यानंतर मीठ पण 1 चमचा टाकलेलं आहे आणि जिरे. या पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे मिक्स करून घेते आता मी. इथे मी हळदीचा पण वापर केला आहे, कारण हळदीने थोडीशी अशी वेगळी चव लागते. त्यापेक्षा असे बिना हळदीचे असे मस्त करायचे. त्यासाठी जी आपल्याला चटणी बनवायची ती पण मी इथे बनवून घेते. तर ते पीठ थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवलेले आहे. त्यानंतर इथे कढईमध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि खोबरे ओलसर खोबरं असं दळून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने ही मी त्याची चटणी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर पण टाकू शकता. ज्यांना आवडते ते साखर पण टाकू शकता या चटणीमध्ये, नाही टाकली तरी चालणार. तर अशा पद्धतीची आपली त्यासाठीची चटणी पण तयार झालेली आहे. त्यानंतर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपले इथे पीठ पण व्यवस्थित प्रकारे असं भिजलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे श्रीखंडाचा डबा जो असतो तो घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीचे वडे थापून घेतले बघा. तर अशा पद्धतीचे जर वडे थापले तर ते जास्त आपले म्हणजे हात पण खराब होत नाही आणि अगदी मस्त प्रकारे ते असे पातळ थापल्या जातात. तर आणि डबा पण असा सपट असतो ना, तर त्यामुळे असे छान प्रकारे मस्त प्रकारचे वडे थापले जातात. हे बघा, या पद्धतीने असं सपाट डबा घ्यायचा, एखादा कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता तुम्ही आणि त्याला जास्त चिटकत पण नाही. अशा मस्त प्रकारे असे पातळ वडे थापल्या जातात. म्हणजे ते अशा पातळ आणि मध्ये होल पाडायचे आणि त्यानंतर ते आपल्याला तळून घ्यायचे. बघा किती छान असे क्रिस्पी आहे. बघा, मी वडा किती पातळ थापलेला होता पण किती छान फुलला आहे बघा. मध्ये मस्त प्रकारे त्याची जाळी तयार होते. अशा पद्धतीने ते वडे तयार होतात. जास्त जाड जर थापले ना मग ते मध्येच कच्चे राहून जातात. त्यामुळे अशाच पद्धतीने ते थापून घ्यायचे. अगदी मस्त प्रकारे ते फुललं जातात आणि खायला पण अगदी क्रिस्पी वडे लागतात. गरम गरम तर वा, मजाच वेगळी, इतके छान असे वडे लागतात. अशा पद्धतीने मी सगळेच वडे थापून घेते. तर हे बघा, आता पहिले वडे तळून झाले. त्यानंतर हे बघा, तुम्ही ना असे जर डायरेक्टली तेलामध्ये जर सोडता नाही आले तर अशा हातावर घेऊन देखील तुम्ही सोडू शकता. म्हणजे अगदी तशाच पद्धतीने ते पडतात. नाही तर कधी कधी काय होतं की आपल्या काहींना जर जमत नाही ना तर ते चिटकून जातात हाताला. तर अशा पद्धतीने हातावर घेऊन देखील तुम्ही थापू शकता. पहिल्यांदा तेल चांगलं कडक करून घ्यायचं आहे, नंतर बारीक गॅसवरती मस्त असे तळू द्यायचे. म्हणजे ते मध्ये कच्चे पण राहत नाही आणि अगदी मस्त क्रिस्पी आणि फुलतात. ते बघा, अगदी छान आणि मस्त प्रकारचे आपले इथे वडे तयार झालेले आहेत आणि सालीचा वापर केला आहे. साल देखील वाया गेलेली नाही आणि उलट आहे ना, आपलं मेदू वड्यांपेक्षा देखील वड्यांची चव वेगळीच लागते. इतके छान लागतात खाण्यासाठी वडे. तर त्यामुळे एकदा तरी अशा पद्धतीचे वडे बनवून बघा. जे कोणी बनवत नसतील त्यांच्यासाठी मी सांगते. आणि बघा, अशा पद्धतीचे वडे आपले तयार झालेले आहे आणि इथे मी थोडंसं गरम तेल टाकून घेतलेलं होतं पिठामध्ये. इथे मी सोड्याचा देखील वापर केलेला नाही. इतके सुंदर असे न सोडा वापरता अगदी सुंदर असे वडे तयार झालेले आहेत. तर हे बघा कसे अगदी छान झाले. बघा कशी जाळी पडते बघा आतमध्ये, एकदम मस्त अशा पद्धतीने जर ते निघाले ना त्याचे साल तर समजायचं की आपले वडे छान प्रकारे तयार झालेले. आणि नारळाच्या चटणीसोबत तर खूपच छान लागतं. आणि आपल्या चॅनलवरती सर्वच नवीनच व्हिडिओ असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सर्वांना.